लौकिक वाढवणारे आमचे मार्गदर्शक दसराजे कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। बहुजनाचे नायक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 145 जयंतीनिमित्त या कार्यक्रमाला आवर्जून आश्रयलॉजचे मालक पाटील काका यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम। ही संस्था गेल्या 15 ते 16 वर्षापासून सामाजिक कार्य करीत आहे। या संस्थेचं कार्य अवघ्या सोलापूर जिल्ह्यापर्यंत मर्यादित न राहता अख्ख्या भारतभर ही संस्था काम करीत आहे। या संस्थेचं एकच ध्येय आहे की तळागाळातील सर्व गोरगरीब असतील, विद्यार्थी असतील, काही सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त करून देणे आणि तळागाळातील शिक्षण हे अतिशय महत्त्वाची बाब आहे। हे शिक्षण घेण्याकरिता सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता ही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दसराजे कसबे कार्यरत करत असतात। त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या शाळेमध्ये हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकाचं वाटप या ठिकाणी बहुजन नायक आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने या कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांचं थोड्या वेळामध्ये आगमन होत आहे। तत्पूर्वी मी या कार्यक्रमावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे। एका सणाप्रमाणे साजरा केला त्याबद्दल मी सर्व या भीमाच्या लेकरांचं आभार मानतो। त्याचं कारण असं आहे की एकीकडं शाहू महाराजांचा जन्मदिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो, तर दुसरीकडे मात्र मराठ्यांच्या घरात छत्रपती शाहू महाराजांचा फोटोही दिसत नाहीये। लिंगायत समाज असेल, मुस्लिम समाज असेल, जैन समाज असेल, ठीक आहे की ब्राह्मण समाजाच्या घरात शाहू महाराजांचा फोटो दिसत नसेल किंवा त्यांच्या तोंडावर शाहू महाराजांचं नाव येत नसेल तोंडामध्ये, परंतु ब्राह्मण समाज सोडला तर इतर सर्व समाजाच्या मुखी छत्रपती शाहू महाराजांचं नाव असलंच पाहिजे। त्याचं कारण सांगतो मी। छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये संस्थानामध्ये आपल्या पाहिलं तर नोकरशाहीमध्ये सर्वात जास्त ब्राह्मण समाज होता, 1% इतर समाज नव्हता। त्यामुळे त्यांनी एक निर्णय घेतला की 50% आरक्षण ब्राह्मण सोडून सर्व समाजाला दिलं जाईल। त्यामध्ये कोल्हापूरमध्ये लिंगायत समाज, मुस्लिम समाज आणि मराठा समाज हा बहुसंख्येने होता, इतर मागासवर्गीय होता। त्या सर्वांना याचा लाभ मिळाला, परंतु हे सारेच लोक छत्रपती शाहू महाराजांना विसरले याची खंत वाटते। आज छत्रपती शाहू महाराजांना आपण आरक्षणाचे जनक म्हणतो, त्याबरोबरच छत्रपती शाहू महाराज हे वसतिगृहाचेही जनक आहेत, हे विसरता कामा नये। त्याचं कारण
छत्रपती शाहू महाराजांनी जी वसतिगृहाची कल्पना मांडली आणि सुरू केली, त्यामुळंच विद्यार्थी शिकू शकले आणि मोठे झाले. त्या काळातला एक किस्सा सांगतो. मुस्लिम समाजातही शिक्षण फार कमी प्रमाणात होतं. त्यामुळं शाहू महाराजांनी मराठा असेल, लिंगायत असेल, जैन असेल, मागासवर्गीय असेल, सगळ्यांसाठी वसतिगृह काढले. मुस्लिम समाजाला एका बैठकीसाठी निमंत्रण दिलं आणि मुस्लिम समाजातली प्रतिष्ठित लोक बोलावली गेली आणि त्या मुस्लिम समाजांना शाहू महाराजांनी आवाहन केलं की तुम्ही 3,000 रुपये द्या, जमा करा आणि मीही 3,000 रुपये देतो आणि त्या पैशात आपण मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यासाठी एक वसतिगृह उभारूया. मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकांनी महाराजांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लगेच 3,000 रुपये जमा केले. छत्रपती शाहू महाराजांनी 4,000 रुपये आपल्या खिशातून दिले आणि सांगितलं की 3,000 रुपये वसतिगृहाला आणि 1,000 रुपये धार्मिक स्थळं असतील किंवा अनाथ जी मुलं आहेत त्यांनाही देण्यात यावीत. त्यामुळे या राज्यात, देशात जे वसतिगृह दिसत आहेत आणि जे मुलं शिकत आहेत ते सर्व छत्रपती शाहू महाराज यांच्या कृपेनेच शिकत आहेत. काही लोकांची नावं सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सर्वांना हे ठाऊकच आहे की छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना मदत केली शिक्षणासाठी, परंतु बऱ्याच लोकांना हे माहीत नाही. PC पाटील मराठा समाजाचे देशात कृषीतज्ञ होऊन गेले, ज्यांचं शिक्षण अमेरिकेत झालं. पुणे विद्यापीठाचे ते शेतकी विभागाचे प्रमुख होते. त्यांचं संपूर्ण शिक्षण छत्रपती शाहू महाराजांनी केलं होतं. त्यानंतर कृष्णाजी मोरे म्हणून होते, लोकसभेचे 2 वेळा सदस्य होते, मातंग समाजाचे होते ते. त्यांचंही संपूर्ण शिक्षण छत्रपती शाहू महाराजांनी केलं होतं. ज्ञानदेव घोलप नावाचे महार समाजाचे व्यक्ती होते, त्यांचंही शिक्षण शाहू महाराजांनी केलं. बाबासाहेबांचं नाव तोंडात येते, शाहू महाराजांनी केलं होतं. ते मुंबई 1924ला मुंबई कायदे मंडळात अस्पृश्य समाजातील पहिले व्यक्ती आणि पहिले सदस्य होते. वेळ असेल तर बोलू दे का? खरं पाहता वेदोक्त प्रकरणामुळं छत्रपती शाहू महाराज आणि ब्राह्मण समाजामध्ये तेढ निर्माण झाला. त्या काळामध्ये पुणे येथे छत्रपती शाहू महाराजांना जेवणासाठी बोललं होतं. पुण्याला छत्रपती शाहू महाराज जेवायला गेल्यानंतर सोहळ्यातील काही लोक तिथं बटारखान्यात काम करत होते, म्हणजे जिथं अन्न शिजवतात त्या ठिकाणी काम करत होते. शाहू महाराजांनी एक फेरफटका मारावा असं ठरवलं आणि त्या ठिकाणी शाहू महाराज गेले. त्या ठिकाणी सोहळं घातलेला एक ब्राह्मण समाजाचा माणूस एका मांजराला घेऊन त्या बटारखान्यात त्याला असं चिवडत फिरत होता. छत्रपती शाहू महाराजांना पाहून तो रागाला गेला आणि महाराजांना म्हणाला, महाराज तुम्ही इथं कशाला आलात? शिवता शिवत झाली तर हे सगळं अन्न टाकून द्यावं लागेल. महाराजांच्या मनाला ती गोष्ट लागली. या ठिकाणी सोलापूर परिवहन अधिकारी माननीय डोळे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ DK मागासवर्गीय भूषण सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. एक साहेबांची भाषणाची मध्ये स्थापून एक दिलगिरी व्यक्त करतो. या शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. कृपया मी क्षमा मागतो शाळेची, पूर्ण थोडा वेळ झाला.
शाहू महाराजांच्या मनात आलं की मी या राज्याचा छत्रपती आहे, माझ्यासोबत जर अशी वागणूक दिली गेली तर बाकीच्यांसोबत काय असेल. माणसाला माणसाप्रमाणे वागवलं गेलं पाहिजे, परंतु त्या काळात तशी परिस्थिती नव्हती. महाराज एकदा आपल्या कुटुंबासह संपूर्ण देवाला पूजेला गेलेला असताना त्या ठिकाणी वेदोक्त मंत्राच्या ऐवजी पौर्णोक्त मंत्र म्हटले गेले. महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही वेदोक्त का बोलत नाही. तर त्या गुरुजींनी सांगितलं की आपण क्षत्रिय नाही, त्यामुळं आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणता येणार नाही. वेदोक्त म्हणजे काय, तर वेदोक्त म्हणजे प्रथम मंत्र जे फक्त देवाला वाहिले जातात. ब्राह्मण समाजाचं म्हणणं होतं की देव आम्ही आहोत आणि तुम्ही मात्र सर्व पशु आहात. म्हणजे दुय्यम स्थान तुम्हाला आणि प्रथम स्थान आम्हाला. त्यातून ब्राह्मण समाज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आणि त्यातूनच छत्रपती शाहू महाराजांची टोकाची बदनामी ब्राह्मण समाजाने केली. आणि त्यामुळं छत्रपती शाहू महाराजांना किंवा छत्रपती शाहू महाराज काय आहेत याचं भान तरुणांना नाही. तरुण पिढीला विनंती आहे की छत्रपती शाहू महाराज काय होते, कोण होते याचं आपण वाचन करावं आणि समजून घ्यावं की छत्रपती शाहू महाराजांनी सर्वच समाजासाठी, सर्वच घटकासाठी काम केलेलं आहे. त्यामुळं फक्त बुधवार पेठेमध्ये किंवा मागासवर्गीय समाजामध्येच छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी होऊ नये, तर लिंगायत असेल, मराठा असेल, मुस्लिम असेल, सर्व समाजाने छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करावी असे मला वाटते आणि आपण ती कराल. एवढे 2 शब्द बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरोखरच अत्यंत महत्त्वाची माहिती सरांनी या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला. शाहू महाराज हे काही मर्यादित जाती धर्माचे नव्हते, तर समस्त बहुजनांचे राजे होते. सर्वांनी त्यांची जयंती, त्यांचा आदर्श. आरक्षणाचे जनक श्री छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे DK मागासवर्गीय बौद्धशे सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी करत असताना ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय विजयकुमारजी देशमुख मालक, तसेच या ठिकाणी RTO अधिकारी डोळेसाहेब, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री गिरीशजी देवरमणी साहेब, तसेच आमचे मार्गदर्शक व BR न्यूजचे सर्व मॅनेजी केस साहेब, सिंडिकेट बँकेचे मॅनेजर किरणजी जगताप साहेब, तसेच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे आश्रय लॉजचे मालक, हॉटेल व्यावसायिक आदरणीय नंदकुमारजी पाटील साहेब, राजकुमारजी काकडेजी, आमच्या भागातील सर्वात लहान वयामध्ये आदरणीय पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठे पद भोगणारे असे आमचे युवा नगरसेवक आदरणीय संजयजी कोळी साहेब, या ठिकाणी पंकजी जावळे साहेब व मला सहकार्य करणारे नेहमी आमच्या सामाजिक कार्याला धावून येणारे म्हणजे धीरजजी माने, बापूसाहेब सदाफुले, माझा लहान भाऊ गौतम कसबे. मित्रांनो, आज मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो, आत्ताच केस साहेबांना बरंच काय सांगितलेलं आहे की शाहू महाराज जयंती का केली पाहिजे आणि कशासाठी केली पाहिजे. ह्याचं ज्यांना कळत नाही त्यांना सांगणं इतकं आता आपला देश मागं राहिला नाही. पण जे लोक जाणून बुजून करत नाहीत त्यांना आपण सांगू बी नाही. कारण छत्रपती शाहू महाराज हे असे व्यक्ती होते ज्यांनी ह्या देशाची घटना लिहिली. असे विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या पाठीशी उभारणारे असे धाडशीवान जर कोणी राजे होते तर ते छत्रपती शाहू महाराज होते. आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीव ठेवली आणि छत्रपती शाहू महाराजांचा प्रत्येक ठिकाणी उल्लेख केला. पण अशा महापुरुषांना छत्रपती शाहू महाराजांनी अनेक अशा किती लोक उभा केल्यात, त्या लोकांनी कधी नाव घेतलं नाही. त्याच्याबद्दल आपण त्या लोकांबद्दल काही बोलणं योग्य नाही. पण ज्यांना शाहू महाराज कळला आहे तो कधी मागं फिरून बघितलं नाही.
कारण शाहू महाराजांचं एक इच्छा होती, ह्या दीनदुबळा समाज असेल, ह्या समाजाला जे धिक्कारत होते तो न धिक्कारता ह्या समाजाला वाहत नेलं पाहिजे आणि समाजाचं कल्याण केलं पाहिजे, या उद्देशाने छत्रपती शाहू महाराजांनी हे आरक्षण चालू केलं. हे आरक्षणाचा फायदा सर्व जातीमध्ये लोकांना झालेला आहे. तेव्हा मी आज या ठिकाणी 145वी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करत असताना मी आपल्या सर्वांना, माझ्या छोट्या बंधू असतील, भगिनी असतील, विद्यार्थी असतील, काडादी अण्णाप्पा प्रशालाच्या मुख्याध्यापिका असतील आणि साहेब मालक, आमच्या काडादी शाळेचं जर तुम्हाला कौतुक करायचं म्हणलं, ह्या शाळेमधले बरेच काही विद्यार्थी आज मोठमोठ्या राजकारणाच्या मोठमोठ्या पदावर आहेत, मोठमोठे अधिकारी आहेत. कारण इथला जो शिक्षक वर्ग आहे, इथली शिकवण्याची पद्धत आहे, हे छोट्या बालकांच्या डोक्यात घुसून त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचं काम ही शाळा करत आहे. म्हणून हे अण्णाप्पा काळादी प्रशालाचे आम्ही सर्वच शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील व संचालक असतील, ह्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी सर्वच पाहुणे या कार्यक्रमाला आल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी छोटासा सत्कार आदरणीय पालकमंत्री साहेबांचाही होईल आणि सर्वच मान्यवरांचा होईल. तो सत्कार त्यांनी स्वीकारावा ही विनंती करतो. जन्मदिनांच्या औचित्य साधून आजच्या या कार्यक्रमाच्या उपस्थित असलेले, ज्यांनी हा कार्यक्रम संयोजन केले असं आमचे सन्मान्य मित्र DK ग्रुपचे संस्थापक माननीय दशरथजी कसबे साहेब, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष माननीय देवरमणी साहेब, आमचे सहकारी माननीय मनीषजी केत साहेब, महानगरपालिकेचे पक्षनेते संजयजी कोळी, नगरसेवक राजकुमारजी काकडे साहेब, माननीय पंकजी जावळे सर, माननीय डोळे साहेब, माननीय नंदकुमार पाटील साहेब, जगताप साहेब, उपस्थित असलेले सगळे सन्मान्य व्यासपीठ उपस्थित असलेले शाळेचे मुख्याध्यापिका, सन्मान्य सगळे शिक्षक बंधू भगिनींनो, DK ग्रुपच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम साजरा होत असताना DK ग्रुपचे मी अनेक कार्यक्रमाला गेले अनेक वर्षापासून येत असतो, ज्यांनी आपल्या सामाजिक कामामध्ये सर्वसामान्य गोरगरिबाला, तळागाळातल्या माणसाला सातत्यानं मदत करून शैक्षणिक असू द्या,
किंवा सामुदायिक विवाह असू द्या किंवा रक्तदान शिबिर असू दे, कुठलेही जयंती साजरं करत असताना त्याच्यामध्ये हिरिरीनं भाग हा डी के ग्रुपच्या वतीनं दशरथ कसबे व तसंच व त्यांचे बंधू गौतम कसबे हे दोघंही घेत असतात. सगळ्या समाजातल्या लोकांना एकत्र करून त्यांच्या आणि आपल्या समाजाला उन्नतीसाठी सातत्याने झटणारे डी के ग्रुप आज छत्रपती शाहू महाराजांचं जन्मदिनी साजरे होत असताना मनीषजी केत साहेबांनी सविस्तरपणे त्यांचं जीवनचरित्र सांगितलं. ज्यांनी तळागाळातल्या माणसाला ज्यांनी शाहू महाराजांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांना आरक्षणाचं, आपण आज आरक्षणासाठी प्रत्येक जाती धर्माने भांडण करतो, पण त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाचे जन्मदाते म्हणलं जातं आहे. म्हणजे पहिलं आरक्षण त्यांनी सुरुवात केलं आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलं आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलं. आज आपल्याही शाळेमध्ये डी के ग्रुपच्या वतीनं शैक्षणिक साहित्य वाटप व तसंच गणवेश या सगळ्यांचं आपल्याला मदत होणार आहे आणि त्यांच्याच वतीनं आज माझाही सत्कार करण्यात आलं. मी त्यांचा डी के ग्रुपचा मनपूर्वक आभार मानतो. राजकारणात पक्ष वेगवेगळं असतात, पण चांगल्या माणसाबरोबर राहणं आणि त्यांचं जेव्हा जेव्हा त्यांना वेळ येईल त्याचा संधीचा फायदा घेऊन त्यांचा सत्कार करून त्यांचं मनोधैर्य वाढविणं, एक प्रकारचं मी दशरथ कसबे व गौतम कसबे यांचं खरंच मनपूर्वक आभार मानतो. आणि असंच आपण या शाळा आपल्या परिसरामध्ये आहे, त्यामुळे अनेक वर्ग शाळेपासून वंचित राहू शकतात आपल्या आर्थिक परिस्थितीमुळं, पण आपण त्यांच्या पाठीमागं राहून त्यांना शिकवण्याचं साथ दिलं आणि त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. याबद्दलही आपला आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.